देशातील सर्वात मोठ्या ग्राउंड स्टाफ हँडलिंग पुरवणाऱ्या कंबाटा एव्हिएशन कंपनीच्या 2100 कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचं भवितव्य टांगणीला लागलंय। या प्रकरणी शासन दरबारी न्याय मिळत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावले आहेत। शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कर्मचाऱ्यांच्या कोट्यवधींच्या वेतन निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप दमानिया यांनी उद्धव ठाकरेंकडे केलेला आहे। या प्रकरणी उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कंपनीचे उच्चपदस्थ पदाधिकारी कर्मचारी खासदार विनायक राऊत आणि अंजली दमानिया यांची मातोश्रीवर पुन्हा बैठक होणार आहे। एकदा तर आम्ही चक्क मुंबई एअरपोर्ट बंद पाडला, म्हणजे अरायव्हल डिपार्चर जॅम करून टाकलं। असं असताना सुद्धा एक साधा तहसीलदार जो आज जातो तो म्हणतो की मला रिकव्हरी करून दिली जात नाहीये। तर ह्याच्या मागे कोण आहे हे जेव्हा आम्ही काढलं तर त्याच्यात सरळ सरळ असं दिसत होतं की जोपर्यंत ही मोठी नावं, म्हणजे मला जे दिसतंय ते विनायक राऊत त्याच्यात फार कुठेतरी चुकलेत आणि ते मोठ्या यांनी चुकलेत असे मी काल डिटेल्स उद्धव ठाकरेंना दिलेत। आणि याच्यात मला असं डेफिनेटली वाटतंय की विनायक राऊत सारखी जोपर्यंत माणसं अशा युनियन्समध्ये असतील तोपर्यंत या युनियनला न्याय मिळणार नाही। गेल्या 5 वर्षांमध्ये ह्या कंपनीमध्ये हा जो गोंधळ चाललेला आहे, प्री प्लॅन गोंधळ चाललेला आहे, ह्याच्यामध्ये सर्वच मोठमोठ्या लोकांनी, म्हणजे ज्यांच्या युनियन होत्या त्यांनी काही न करता कामगारांना नुसतं वेठीस धरलेलं आहे। आणि आज त्याच्यामुळे लोकांची अशी परिस्थिती आलेली आहे की लोकांकडे घरामध्ये आज जेवायला सुद्धा अन्न नाहीये। त्यांच्यावर एवढी उपासमारीची वेळ आलेली आहे। आणि गेल्या म्हणजे आता हे जे कंपनीने सर्व पगार वगैरे देणं जे बंद केलं त्याच्यामुळे आज लोकांना बँकेचे हप्ते भरता येत नाहीयेत किंवा त्यांच्या घरामध्ये औषधोपचारासाठी सुद्धा पैसे नाहीयेत। काही लोकांवर घर सुद्धा विकायची वेळ आलेली आहे। लोकांनी घरातले आपल्या बायको मुलांचे दागिने सुद्धा विकलेले आहेत। त्याच्यामुळे आज एवढी गंभीर परिस्थिती आहे, पण आज ह्या खंबाटाच्या लोकांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही।